नमस्कार, मी कोमल. आज आपण मूग डाळीचं फोडणीचं वरण कसं बनवायचं ते बघणार आहोत. तर त्यासाठी मी इथं बारीक मुगाची जी डाळ असते ती डाळ व्यवस्थित धुवून शिजवून घेतलेली आहे हळद आणि तेल टाकून. तर अगदी मऊ शिजवून घेतलेले आहे, तुम्ही बघू शकताय. हे बघा. तर खूप छान बनतं ह्या डाळीचं वरणसुद्धा. तर त्यासाठी मी साहित्य काय घेतले बघा. फोडणी देण्यासाठी कोथिंबीर घेतलेली आहे वरून टाकायला, कढीपत्ता, लसूण आणि 2 हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत. तर चला तर मग सुरुवात करूया रेसिपीला. तर इथं मी टोप घेतलेला आहे. गॅस सुरू करून घेते. पातेलं व्यवस्थित गरम होऊन द्यायचं आहे. पातेलं गरम होते तोपर्यंत ही जी डाळ शिजवून घेतलेली आहे ती छान अशी मी चमच्याने फेटून घेणार आहे. हे बघा, अगदी मऊ शिजवलेली आहे. अगदी सर्वांना आवडेल असं ही वरणाची रेसिपी आहे. मी एक छोटावाला टोमॅटोसुद्धा कट करून टाकलेला आहे. टोमॅटोने काय होतं, आंबटपणासुद्धा खूप छान येतो वरणाला आणि वरणसुद्धा खायला छान लागतं. त्यासाठी मी टोमॅटो शिजतानाच टाकते. तर इंद्रायणी तांदळाचा मऊवाला भात आणि हे फोडणीचं वरण खायला खूप छान लागतं. तर भातासोबतच मी हे म्हणजे वरणासाठीची डाळ शिजवून घेतलेली आहे. सेपरेट असं काही शिजवायची गरज नाही. भाताच्या वरतीच प्लेट ठेवून मी डाळीचा टोप ठेवला होता. तर पातेलं गरम झालेलं आहे. मी तेल टाकून घेते. तर तेल गरम झालेलं आहे. तर सुरुवातीला मोहरी टाकून घ्यायची आहे तेलामध्ये. मोहरी व्यवस्थित तडतडू द्यायची आहे, म्हणजे वरणाला फोडणीसुद्धा छान बसते. म्हणजे वरण बनवायचे खूप वेगवेगळे प्रकार आहेत, पण हे फोडणीचं वरण अशा पद्धतीने एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा. हे बघा, मोहरी छान तडतडली आहे. आता मी जिरं टाकून घेणार आहे. जिरंसुद्धा व्यवस्थित फुलू द्यायचं आहे आणि नंतर लसूण टाकणार आहे मी, कट केलेली हिरवी मिरची आणि कढीपत्त्याचं पाणी. लसूण व्यवस्थित भाजू द्यायचं आहे आणि अगदी थोडंसं मी खोबरं आणि लसणाचं कूट आहे करून ठेवलेलं ते टाकणार आहे. चमच्याने व्यवस्थित हलवून घेते. थोडंसं हिंग टाकणार आहे मी फोडणीमध्ये आणि अगदी थोडीशी हळदसुद्धा टाकायची आहे. तर हे बघा, रंग किती छान दिसतोय. हिंग टाकल्यामुळे वरणाला छान अशी टेस्ट येते. आणि आता ही फोडणी तयार झालेली आहे. तर शिजवून घेतलेली जी डाळ होती त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून ती मिक्स केलेली आहे. आता या फोडणीमध्ये टाकून घेणार आहे मी. तर तुम्हाला वरण किती पातळ आवडतं त्यानुसार तुम्ही पाणी टाकून घ्या. तर ज्या टोपामध्ये डाळ शिजवली होती त्याच्यामध्येच मी थोडंसं पाणी ओतून घेणार आहे वरणामध्ये टाकण्यासाठी. हिरवी मिरची कशासाठी, तर खूप जास्त असं आळणी पण नको लागायला, थोडासा तिखटपणा हवा याच्यासाठी मी हिरवी मिरची टाकलेली आहे, अगदी 2च. तर हे बघा, रंग किती छान दिसतोय. तुम्हाला जर जास्त पातळ वरण आवडत असेल तर पाणी जास्त टाकलं तरी चालेल. तर वरणाला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे. तर आता चवीनुसार मीठ टाकून घेऊया. मीठ टाकून घेते मी. अगदी झटपट तयार होतं हे वरण आणि भातासोबतच डाळ शिजवून घेतली की केव्हाही आपण गरम गरम वरणाला ह्या फोडणी देऊन भातासोबत खाऊ शकतो. त्यासाठी तुम्ही सुद्धा अशा पद्धतीनं फोडणीचं वरण जे आहे ते नक्की ट्राय करून बघा. तर तूर डाळीचं वरणसुद्धा खूप छान लागतं,
पण मला मुगाच्या डाळीचं वरणसुद्धा आवडतं, त्यासाठी मी आज मूग डाळीचं वरण बनवलेलं आहे. तर डाळीला छान उकळी येऊन द्यायची आहे. वरणाला उकळी यायला सुरुवात झालेली आहे. तर वास तर इतका सुंदर येतोय, म्हणजे इंद्रायणी तांदळाचा भात आणि हे वरण मला तरी खूप आवडतं. तर तुम्ही कशा पद्धतीनं वरण बनवता हे सुद्धा मला नक्की सांगा. हे बघा, तुम्ही बघू शकता रंग तर किती छान दिसतोय. अगदी लहान मुलं किंवा आपण मोठ्या माणसांसाठी, आपल्या सगळ्या घरच्यांसाठी जरी हे असं वरण बनवलं तर सगळेच आवडीने खातात. एक 2 मिनिट हे जे वरण आहे ते मी उकळवून घेतलेलं आहे. तर हे बघा, छान अशी उकळी आलेली आहे वरणाला. तर आता मी गॅस बंद करून घेते आणि जी कट करून घेतलेली कोथिंबीर होती ती वरून टाकायची आहे. सुरुवातीला कोथिंबीर टाकायची नाही. ज्यावेळेस वरण वगैरे उकळतं आणि वरून आपण कोथिंबीर टाकतो त्यावेळेस कोथिंबीरीची छान अशी टेस्ट त्या वरणाला किंवा डाळीला वगैरे येते. त्यामुळं मी शक्यतो वरूनच टाकते कोथिंबीर वगैरे. आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर वरण भात आणि लोणचं सोबत उडदाचे पापड आणि वरून थोडंसं तूप, हे जे कॉम्बिनेशन आहे ते खायला खूपच छान लागतं. तर तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा. तर तयार आहे गरमागरम असं फोडणीचं वरण.